मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे देवदासी. लेखक योगेश सावंत. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सुधीरला आज खूप दिवसांनी ही पळती झाडे चालत्या गाडीतून बघायला मिळाली होती. ही झाडं, हा परिसर बघण्याची त्याची लहानपणापासूनची इच्छा होती, पण काही केल्या ती पूर्ण होत नव्हती. कदाचित देवाच्या मनात देखील नसावं की सुधीर परत या ठिकाणी यावं म्हणून. आज सुधीरला खरंच खूप बरं वाटत होतं. अगदी लहान वयात सुधीरला त्याच्या काकांनी मुंबईच्या बोर्डिंग शाळेत टाकलं होतं. सुधीरचे सख्खे काका मोहन काका. आई बाबा वारल्यानंतर काकांनीच त्याला सांभाळलं होतं, पण काकूनास ठाऊक त्यांनी सुधीरला कायम गावापासून 4 हात लांब ठेवलं. पण ती हवीशी वेळ अशा स्वरूपात येईल असं सुधीरला वाटलं नव्हतं. सुधीरचे काका वारले होते आणि त्याच्या उत्तर कार्यासाठी सुधीर गावी चालला होता. सुधीर एक 28 वर्षाचा धडधाकट तरुण. सुधीरचं पूर्ण शिक्षण मुंबईत झालं होतं. पुढे तो कामानिमित्त अमेरिकेत राहत होता. आई वडील वारल्यानंतर त्याच्या काकांनी त्याला पोटच्या पोरासारखा सांभाळला, पण मोहन काकांनी एक विशेष काळजी घेतली. काही केल्या सुधीरला गावापासून 4 हात लांबच ठेवले. काकूनास ठाऊक, पण त्यांच्या मनात सुधीरसाठी नेहमी कसली तरी भीती होती. पोटच्या पोरापेक्षा मोहन काका सुधीरला जपत होते. अधूनमधून मोहन काका सुधीरला भेटायला हॉस्टेलवर येत असत. सुधीरसाठी त्याचं असं म्हणण्यासाठी फक्त आणि फक्त मोहन काका होते. अचानक गाडीला ब्रेक लागतो. ओ पाहुणं, आलाय तुमचा स्टॉप, उतरा पटापटा. बसचा कंडक्टर सुधीरला बघून ओरडला. तसा सुधीर आपल्या सामानासोबत लगबगीने उतरला. सुधीरने आजूबाजूला नजर फिरवली. सगळीकडे हिरवळ पसरली होती. हा निसर्ग बघण्यासाठी सुधीरचा जीव तुटत होता. नुकताच पाऊस येऊन गेला होता. ओल्या मातीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. सुधीर डोळे बंद करून मातीचा सुगंध घेऊ लागला. तेवढ्यात आवाज आला, सुधीर दादा ना. एक मुलगा सुधीरकडे बघत म्हणाला. सुधीरने डोळे उघडले. समोर गणेश होता, मोहन काकांचा मुलगा. वयाने त्याच्यापेक्षा थोडाच लहान वाटत होता. त्याची आणि सुधीरची भेट फक्त व्हिडिओ कॉलिंग वरती होत होती. आज सुधीर प्रत्यक्षात त्याला बघत होता. सुधीरने गणेशला पटकन ओळखले. सुधीर जसं आपलं वाक्य पूर्ण करतोय ना कळतोय तसं गणेश सुधीरला बिलगला. सुधीरसाठी हा अनुभव खूप वेगळा होता. काकूनास ठाऊक, पण या भेटीने सुधीरचे मन भरून आले. स्वतःच्या भावनांना आवरून सुधीर गणेशला आधार देत होता. सुधीरला आपण मोठा भाऊ असल्याची जाणीव झाली. दादा, दे तुझं सामान माझ्याकडे, गणेश म्हणाला. नाही, मी घेतो, तू काळजी करू नकोस, सुधीर म्हणाला. अरे तू खूप दमला असेल, मी उचलतो सामान सगळं. गणेश सुधीरच्या हातातले सगळं सामान हिसकावून स्वतःकडे घेतो आणि चालू लागतो. सुधीर चालता चालता गावाला निरखून पाहत असतो. त्याला काही धुसर आठवणी होत्या या गावाबद्दल. मातीच्या घरांची जागा आता मोठमोठ्या बंगल्यांनी घेतल्या होत्या. आजूबाजूला छान हिरवळ होती. आपलं गाव खूप छान आहे रे, सुधीर चालत चालत विचारतो. होय, कॅनलचं पाणी गावात आल्यापासून चांगलं झालं आहे, गणेश म्हणाला. जाता जाता सुधीरचं लक्ष गावच्या मंदिरावर पडते. मंदिर खूप प्रशस्त होतं. मंदिरासमोर एक चौकोनी पारा होता. गावातली माणसे तिथे बसले होते. पाराच्या बाजूला 2 उंच पसरलेले वडाचे झाड होते. त्यांच्या सावलीने पारा पूर्ण झाकून गेला होता.
किती सुंदर आहे ना मंदिर. सुधीर म्हणाला, होय दादा, आपलं ग्रामदैवत आहे हे. गणेश म्हणाला. गावातील माणसे सुधीरला नजर रोखून बघत होते. ते सुधीरला बघून काहीतरी कुजबुजत होते. सुधीरला त्यांना बघून विचित्र वाटलं. अरे ही माणसं अशी कशी बघत आहे माझ्याकडे. सुधीर म्हणाला, काही नाही दादा, गावची माणसे आहे ती. शहरातून एखादा माणूस येताना दिसला की त्यांची अशीच अवस्था होते. तू नको लक्ष देऊस तिकडं. गणेश म्हणाला. सुधीर आपलं लक्ष बदलून पुढे चालू लागला. थोड्या वेळाने त्याची नजर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या घरावर पडली. तिथे काही मुली बाहेर बसल्या होत्या. सगळ्या मुलींनी केस सोडलेले होते. सगळ्यांनी साडी नेसली होती आणि सगळ्यांच्या कपाळावर कुंकवाचं मळवट भरलं होतं. सुधीरला जरा विचित्र वाटलं. या मुली कोण आहेत मंदिराच्या मागे. सुधीर म्हणाला, दादा तिकडे लक्ष देऊ नकोस, तू चल पटपट. गणेश पटपट चालत बोलला. काय रे, काय झालं. सुधीर म्हणाला, काय नाही झालं दादा, आपल्याला लवकर घरी जायचं आहे. सगळे आपली वाट बघतायत. आपल्यासाठी कार्य करायचं थांबले म्हणून बोललो लवकर चल. गणेश विषय बदलून बोलला. अरे पण त्या मुलीचं काय. सुधीर म्हणाला, तू घरी चल, कार्य होऊन दे, नंतर आरामात बसून सांगतो तुला. गणेश जरा चिडून बोलला. सुधीर आता शांत चालू लागला, पण त्याच्या मनातून त्या मुली काही केल्या जात नाही. थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही एका वाड्यासमोर येऊन थांबतो. वाडा बघून सुधीर अचंबित होतो. वाडा खूप प्रशस्त होता. जुना जरी असला तरी सुंदर दिसत होता. आजूबाजूला फुलांचे बगीचे होते, त्यामुळे वाडा अजून सुंदर दिसत होता. वाड्यावर मध्यभागी पार्वती असं अक्षर कोरले होते. तसं गावी प्रत्येक जण आपल्या वाड्यावर देवांची नाव कोरत होते. ह्यात काही विशेष नव्हतं. आजपर्यंत सुधीर स्वप्नातच आपलं घर रंगवत होता. आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला होता. हे बघ आपलं घर दादा. गणेश म्हणाला. खूप छान आहे. सुधीर म्हणाला. गणेश आणि सुधीर वाड्यात शिरतात. वाड्यात शिरलं की पहिला हॉल लागतो. हॉलमध्ये भरपूर माणसे जमा झाली होती. हॉलच्या एका कोपऱ्यात काकांचा फोटो एका टेबलावर ठेवला होता. फोटोच्या समोरील भिंतीजवळ कुंकू नसलेली आणि हाताशोन एक बाई बसली होती. ती म्हणजे माधव काकांची बायको आणि सुधीरची काकी. काकींची नजर एकटक फोटोच्या पुढे ठेवलेल्या पंक्तीवर होती. काकींच्या आजूबाजूला गावातील बायकांचा घोळका होता. बायका काकीच्या पाठीवरून हात फिरवत धीर देत होत्या. सुधीरची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या म्हातारी बाईवर गेली. ती सुधीरची आजी होती. आपल्या पाठीचा भिंतीला टेका देत बसली होती. तिच्या बाजूला एक सुंदर मुलगी बसली होती. ती सुधीरची बहीण असावी. आजपर्यंत सुधीरने या सगळ्यांना फक्त मोबाईलच्या फोटोमध्ये बघितलं होतं, पण आज सगळी जण सुधीर समोर प्रत्यक्षात होते. अजून हॉलमध्ये गावची बरीच माणसे होती. सुधीरच्या काकांच्या फोटो समोर भटजी काहीतरी मंत्र पुटपुटत उत्तर कार्याची तयारी करत होता. सुधीर वाड्यात शिरताच सगळ्यांची नजर सुधीरवर पडते. सर्वजण सुधीरकडे एकटक बघत होते. भटजी सुधीरला बघून जोरजोरात मंत्र बोलू लागतो. सुधीर थोडा बिथरतो आणि तिथेच उभा राहतो. अरे दादा, आज चल, आतल्या रूम मध्ये आंघोळ करून घे, मग आपण इकडे येऊ. गणेश सुधीरला आतल्या खोलीकडे इशारा करत बोलला. सुधीर गणेशच्या मागे मागे हॉलमधून आतल्या खोलीमध्ये गेला, पण सुधीरची नजर जाता जाता हॉलमधील माणसांवर होती. गावकरी अजूनही सुधीरवर नजर रोखून होते. सुधीर आतल्या खोलीत शिरतो. आतली खोली तशी बरी होती. तिला एक खिडकी होती. खिडकीतून सतत मोकळी हवा येत होती आणि एक बाथरूमची सोय होती. पण काही केल्या सुधीरच्या डोळ्यातून गावकऱ्यांची नजर जात नव्हती. गणेश, अरे मला एक सांग, ही गावकरी माझ्याकडे असं का बघत होते. सुधीर प्रश्नार्थक भावनेने बोलला.
काही नाही दादा, तू लवकर आंघोळ करून घे, तयारी कर आणि मग ये बाहेर हॉलमध्ये, मी तिकडेच आहे. गणेश म्हणाला. गणेश, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. सुधीर म्हणाला. दादा, ते बघ बाथरूम आहे, तू सगळं आवर आणि ये हॉलमध्ये. मी तोपर्यंत बघतो हॉलमध्ये काही मदत लागते का. गणेशने जाणून बुजून सुधीरच्या बोलण्यावर लक्ष न देता बोलला आणि खोलीतून निघून गेला. सुधीर गणेशच्या वागण्याचा विचार करू लागला. नंतर स्वतःची समजूत काढून आंघोळीला गेला. थोड्या वेळाने सुधीर आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येतो. सुधीर आरशासमोर केस विंचरत उभा होता. तेवढ्यात पैंजणाचा आवाज त्याच्या कानावर पडतो. सुधीर आजूबाजूला बघतो, कुणीच दिसत नाही. अचानक आवाज बंद होतो. मी पण वेडा आहे, भास झाला असेल कदाचित. सुधीर स्वतःची समजूत काढून पुटपुटतो. सुधीर परत आरशात बघून केस विंचरू लागतो. अचानक परत पैंजणाचा आवाज ऐकू येतो. आता आवाज अगदी जवळ वाटत होता. आवाज कदाचित खिडकीच्या बाहेरून येत असावा, म्हणून सुधीर खिडकीच्या बाहेर बघतो, पण त्याला बाहेर कोणीच दिसत नाही. परत पैंजणाचा आवाज बंद होतो. एव्हाना सुधीरला घाम फुटला. त्याला भीती वाटू लागली. सुधीर विचार करत करत केसांना विंचरू लागतो. अचानक सुधीरची नजर आरशात दिसणाऱ्या खिडकीजवळ जाते. एक बाई खिडकीतून वाकून बघत होती. तिने साडीच्या पदराने स्वतःचा चेहरा झाकून घेतला होता. फक्त तिचं कुंकवाने मळवटलेलं कपाळ आणि तिची करडी नजर दिसत होती. क्षणभर सुधीर स्तब्ध होतो. सुधीर अचानक मागे वळतो आणि खिडकीकडे बघतो. त्याला खिडकीजवळ काहीच दिसत नाही. परत आरशात बघतो तर ती बाई खिडकीजवळ दिसत नव्हती. सुधीर धावत धावत खिडकीजवळ जातो आणि हळूच बाहेर बघू लागतो. त्याची नजर त्या बाईचा शोध घेत होती. एव्हाना सुधीर घाबरला होता. तेवढ्यात अचानक सुधीरच्या मागून एक हात येतो आणि सुधीरला हलवतो. दादा, अरे खिडकीजवळ काय करतोय? चल लवकर, झाली का तुझी तयारी? तुझ्यासाठी बाहेर सगळे थांबलेत. मागून गणेश सुधीरला बोलतो. सुधीर घाबरून दचकतो आणि मागे वळून गणेशला बघतो. त्याच्या जीवात जीव येतो. अरे एवढा का घाबरलाय? गणेश सुधीरची परिस्थिती बघून बोलतो. आता खिडकीतून कोणीतरी वाकून बघत होतं. घाबरत सुधीर बोलला. गणेश खिडकीच्या बाहेर वाकून बघतो. त्याला काहीच दिसत नाही. कोण नाही इकडं, गणेश म्हणाला. खरंच गणेश, मी पाहिलं एका बाईला खिडकी बाहेर. सुधीर घाबरत बोलला. तुला भास झाला असेल कदाचित, गणेश म्हणाला. नाही, मी खरंच बघितलं खिडकी बाहेर एक बाई. सुधीर गणेशला जीव तोडून सांगत होता. ती परत आली आहे वाटतंय. गणेश घाबरून स्वतःशी पुटपुटतो. कोण ती? सुधीर प्रश्नार्थक नजरेने विचारतो. जाऊन दे दादा, आता तू बाहेर चल, तुझी सगळी वाट बघत आहेत. गणेश जाणून बुजून विषय बदलून बोलतो. गणेश, मला त्या बाईबद्दल आत्ताच्या आत्ता सांग. सुधीर गणेशला ओरडत बोलतो. दादा, आता बाहेर चल, हा विषय वेगळा आहे, रातच्याला तुला सांगतो सविस्तर. गणेश सुधीरला हॉलमध्ये नेत समजून सांगू लागला. आता सुधीर आणि गणेश हॉलमध्ये आले. भटजीने उत्तर कार्याची पूजा चालू केली. थोड्या वेळाने पूजा संपते. सर्वजण एक एक करून काकांच्या फोटोचे दर्शन घेत होते. आता समीर काकांच्या फोटोंवर फुलं वाहू लागला. पोटच्या पोरासारखा सांभाळा माझ्या धन्यानं तुला. पोटच्या पोरापरीच जास्त जीव लावला तुझ्यावर. माझ्या सुधीरवर लक्ष दे म्हणाले. बघा तुमचा पुतण्या आलाय तुमच्या जवळ. सुधीरचे काकू जोरजोरात रडत म्हणते. सुधीरच्या डोळ्यातून काकूंचे शब्द ऐकताच अश्रू वाहू लागले. सुधीरला त्याचे काका आठवू लागले. सुधीर पूजा करून काकू जवळ येतो आणि तिला धीर देतो.
काकू स्वतःला सांभाळा. जे व्हायचं आहे ते होणारच. आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सुधीर म्हणाला. काकू स्तब्ध होऊन फक्त सुधीरचं ऐकत बसते. सुधीर काकूंच्या पाया पडतो आणि त्याच्या आजीजवळ जातो. सुधीर आजीच्या पाया पडायला वागतो. तेवढ्यात आजी त्याला दूर ढकलते. दूर हो माझ्यापासून, तूच माझ्या पोराला मारलं. सुधीरची आजी म्हणाली. सुधीर आजीचं वाक्य ऐकून हैराण होतो. आजी मी काय केलंय? रडकुंडीला येऊन सुधीर विचारतो. तूच माझ्या पोराचा जीव घेतलास. तूच त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे. आजी जोरजोरात रडत बोलत होती. ए म्हातारे गप्प बसते का? गणेश आजीला दम देत बोलला. अरे पण मी काय केलंय? सुधीर म्हणाला. दादा तू लक्ष देऊ नकस. तू खूप लांबचा प्रवास केलाय. एक काम कर, तू आतल्या खोलीत जाऊन आराम कर. गणेश सुधीरची समजूत काढत बोलला. समीर स्वतःला सावरतो आणि आतल्या खोलीत निघून जातो. पण जाता जाता त्याच्या डोक्यात त्याच्या आजीचं वाक्य सारखं डोक्यात येत होतं. तूच मारलं माझ्या पोराला. एव्हाना रात्र झाली होती. सुधीर आतल्या खोलीत त्या खिडकीतल्या बाईचा विचार करत होता. घरातील वर्दळ कमी झाली होती. आता घरामध्ये फक्त घरचीच माणसे होती. अचानक घरातील लाईट जाते. सर्वत्र काळोख पसरतो. सुधीर थोडा घाबरतो आणि गणेशला बोलावू लागतो. पण गणेश काहीच उत्तर देत नाही. सुधीरला भीतीने घाम फुटू लागतो. थोड्या वेळाने लांबून कुणीतरी जळती मेणबत्ती घेऊन येताना सुधीरला दिसते. एक मुलगी आतल्या खोलीत आली आणि मेणबत्ती टेबलवर ठेवते. तिला बघून सुधीरच्या जीवात जीव आला. ती मुलगी माधवी होती, मोहन काकांची मुलगी आणि सुधीरची बहीण. दादा घाबरलास का? माधवी हसत विचारते. नाही ग, नाही घाबरलो. अगं गणेश कुठे गेलाय? स्वतःची भीती लपवत सुधीर बोलला. गणेश दादा आताच आलाय रानातून. तो हातपाय धुतोय. लाईट गेली म्हणून त्यानेच मला इथं पाठवलं. बरं आता चल जेवायला. गणेश दादा तुझी वाट बघतोय, माधवी म्हणाली. बर ठीक आहे चल, सुधीर म्हणाला. सुधीर माधवी सोबत स्वयंपाकघरात जातो. स्वयंपाकघरात सुधीरची काकी एका कोपऱ्यात बसलेली होती. तिच्या बाजूला सुधीरची आजी गुडघ्यांना जवळ घेऊन बसली होती. स्वयंपाकघराच्या मधोमध एका डब्यावर जळती मेणबत्ती ठेवली होती. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेमतेम एकमेकांचे चेहरे दिसत होते. मध्येच एखाद्या वाऱ्याची झुळूक यायची आणि मेणबत्तीचा ज्योत विझवण्याचा प्रयत्न करायची. त्या मेणबत्तीच्या प्रकाशामुळे आजूबाजूच्या सामानाच्या भयावह सावल्यांच्या आकृत्या झाल्या होत्या. सुधीर कितीही नाही बोलला तरी त्याच्या मनात एक अनामिक भीती होती. ये दादा. माधवी दादाला बसायला चटई टाक, गणेश म्हणाला. माधवी गणेशच्या बाजूला चटई टाकते. गणेश अचानक लाईट गेली. सुधीर चटईवर बसता बसता बोलला. काय सांगू दादा तुला गावाकडलं, हे असंच असतंय बघ. दर 10-12 दिवसातून एकदा रात्रीची लाईट जाते बघ, लोड शेडिंगमुळे. गणेश त्रासून बोलला. अजून गावात कायमची लाईट नाही का? सुधीर म्हणाला. नाही बघ, जी आहे ती पण अशी, गणेश म्हणाला. एव्हाना माधवी गणेश आणि सुधीरला जेवण वाढू लागली. सुधीरची नजर त्याच्या आजीवर गेली. सुधीरची आजी सुधीरकडे एकटक रागाने बघत होती. सुधीरला थोडं विचित्र वाटलं, पण सुधीरने आजीवर असलेली आपली नजर वळवली. हे घे दादा, जेव आता. माधवी जेवणाचं ताट सुधीर आणि गणेश समोर ठेवून बोलली. हे बघ दादा, तुला हे आवडायचं नाही, पण आपल्या घरी आजच उत्तर कार्य झालंय. हे समद जेवण शेजाऱ्यांनी दिले आपल्याला. उद्यापासून तुझ्यासाठी चांगलं बनवू काहीतरी, गणेश म्हणाला. घाल चांगलं त्याच्या मड्यावर, आजी रागाने गुरगुरत बोलली. म्हातारे ग बस, तुझं पुराण चालू करू नगस, गणेश रागावत बोलला. आजीच्या असं वागण्याने सुधीरला खूप वाईट वाटलं, पण त्याने तिच्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही. सुधीर भाकरीचा एक तुकडा मोडतो
आणि झुणक्यात बुडवून घास तोंडाजवळ नेतच असतो. तेवढ्यात आजी परत सुरू होते. आधी माझ्या लेकाला गिळलास, आता जेवण गिळ. आजी म्हणाली, म्हातारे गप बस की, पोराला खाऊन दे 2 घास शांतीनं. सुधीरची काकू आजीवर बरसली. सुधीरने आजीच्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही आणि जेवू लागला. तुला काय माहित ग, माझी दोन्ही पोरं ह्यांच्यामुळे गेलीत. आजी रडत रडत बोलली. ए माधवी, एक काम कर, या म्हातारीला घेऊन जा बाहेर. 2 घास खावं म्हटलं की हिचं झालं सुरू. गणेश वैतागून बोलला. गणेश वैतागू नकोस. सुधीर म्हणाला, आता एक काम करा, समधी मिळून मला बी मारून टाका. आजी रडत बोलली. खा म्हातारे तूच, माझी भूक मिटली तुझ्या बडबडीनं. सुधीर, तू जेव आणि आतल्या खोलीत ये. आणि माधवी, ह्या म्हातारीला बाहेरच्या खोलीत बसव. गणेश जेवणाच्या ताटावरून रागारागाने उठत बोलला. अरे पण तू काहीच जेवला नाहीस. सुधीर म्हणाला, तू जेव, माझं पोट भरले या म्हातारीच्या बडबडीने. गणेश रागात बोलून आतल्या खोलीत निघून जातो. माधवी आजीला घेऊन बाहेरच्या खोलीत घेऊन जाते. आजी जाता जाता पण बडबड करत गेली. बाळा, तू काही लक्ष देऊ नकस म्हातारीच्या बोलण्यावर. म्हातारी झाली म्हणून काय बोलायचं तिला कळत नाही. सुधीरची काकू समजूत घालत बोलली. पण सुधीर लक्ष फक्त बाळा या शब्दांवर आलं. आज खूप दिवसांनी सुधीरला कोणीतरी बाळा बोललं होतं. सुधीरचे आई बाबा त्याला समजायच्या आतच वारले. सुधीरचे काका तेवढे सुधीरला बाळा म्हणून हाक मारायचे, ते पण हयात नाहीत. पण सुधीरच्या काकूच्या मुखातून बाळा शब्द ऐकून सुधीरचं मन भरून आलं. सुधीर जेवता जेवता रडू लागला. त्याची काकू त्याच्या जवळ आली. बाळा रडू नकस, मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना. सुधीरची काकू सुधीरच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली. सुधीर काकूंना मिठी मारत जोरजोरात रडू लागला. सुधीरच्या काकूने सुधीरला धीर दिला आणि स्वतःच्या हाताने जेवण चारले. सुधीरला खूप बरं वाटलं. आज खूप दिवसांनी सुधीरला मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. सुधीरचं जेवण झालं. आता सुधीर आतल्या खोलीत आला. एव्हाना गणेशने सुधीर आणि त्याच्यासाठी झोपायला बिछाना टाकला होता. सुधीर आणि गणेश बिछाण्यात झोपतात. दोघांची नजर वरच्या छतावर खेळलेली असते. एव्हाना गणेशचा राग शांत झाला होता. गणेश, एक सांगू? सुधीर म्हणाला. बोल ना दादा. गणेश म्हणाला. अरे एवढा रागवत जाऊ नकोस, चांगलं नसते. सुधीर म्हणाला. दादा, हे नेहमीच आहे, जाऊन दे, तू लक्ष देऊ नकस. गणेश म्हणाला. गणेश, मला तू काहीतरी सांगणार होता रात्री, ते सकाळच्या खिडकीतल्या बाईबद्दल. सुधीर म्हणाला. दादा, गाव दिसतं तसं नसतं, गावात भूत फिरत असतात. गणेश हळू आवाजात बोलला. हे बघ, मी भूत वगैरे मानत नाही. सुधीर म्हणाला. हे कळलं मला सकाळी तुझ्या घामाने भिजलेला चेहरा बघून. गणेश हसत बोलला. गणेश, माझी चेष्टा करतोयस काय? सुधीर मस्करीत बोलला. नाही दादा, असंच बोललो, पण खरंच गावामध्ये भूत असतात. तुझा विश्वास असू नाही तर नसू, पण हे सत्य आहे. गणेश म्हणाला. मला एक सांग, जेव्हा मी तुला सकाळी त्या बाईबद्दल सांगितलं तेव्हा तू अचानक बोलला की ती आली परत म्हणून, पण ती म्हणजे कोण? सुधीर प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारतो. ती हाडळ आपल्या खानदानाला 5वीला पुजलेली आहे. गणेश म्हणाला. म्हणजे? मी समजलो नाही. सुधीर म्हणाला. म्हणजे मला पण नक्की माहित नाही, पण आपल्या घराजवळ दर 10-12 दिवसांनी मध्यरात्री पैंजणाचा आवाज यायचा. बाबा म्हणायचे की आपल्या घरावर एक हाडळीची नजर आहे म्हणून. ज्या रात्री पैंजणाचा आवाज यायचा त्या रात्री बाबा उठायचे आणि हातात लिंबू आणि हळदी कुंकू घेऊन घराबाहेर जायचे. गणेश म्हणाला.
अरे पण काका बाहेर का जात होते? बाबा घराबाहेर लिंबू उभा कापायचे आणि त्याला हळदी कुंकू लावून घरावरून फिरवून लांब कुठेतरी फेकायला जायचे. आम्ही घरात बसून त्यांची वाट बघत बसायचो. गणेश म्हणाला, मला एक सांग, काकांना मध्येच काय एवढं झालेलं की ते वारले? गेल्या महिन्यात माझ्यासोबत बोलले तेव्हा तर एकदम नॉर्मल वाटत होते. सुधीर म्हणाला, त्या रात्री पण ती हाडळ आली होती. तिच्या पैंजणाचा आवाज आमच्या कानावर पडला. बाबांनी नेहमीसारखं एक लिंबू घराबाहेर कापलं, त्याला हळदी कुंकू लावून घरावरून ओवाळून टाकायला लांब गेले. दरवेळी बाबा निदान 1 तासात येत होते, पण त्या रात्री त्यांना खूप उशीर झाला. थोड्या वेळाने ते धावत धावत घरामध्ये शिरले. त्यांना खूप दम आला होता. कसल्या तरी भीतीने त्यांचे पूर्ण अंग घामाने भिजलेले होते. आई धावत पाणी घेऊन आली आणि बाबांना प्यायला दिलं. गणेश बोलता बोलता थांबला. पण काय गणेश? सुधीर म्हणाला. बाबा पाणी पिऊ लागले आणि अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि ते तडफडू लागले. थोड्या वेळाने तडफड कमी झाली आणि बाबांनी श्वास सोडला. गणेश रडत रडत बोलला, रडू नगस, सावर स्वतःला. सुधीर गणेशला धीर देत बोलला. गणेश थोड्या वेळाने शांत झाला. दादा आता झोप, रात्रीचं काय लागलं तर मला उठव. ही बॅटरी ठेव उशाला, रात्रीची मेणबत्ती इजली की लागते. गणेश म्हणाला. होय गणेश. सुधीर बॅटरी उशाला ठेवत बोलला. थोड्या वेळाने सुधीर आणि गणेश झोपतात. खोलीत भयान शांतता पसरते. खोलीतील मेणबत्ती विझलेली असते, त्यामुळे भयान काळोख पसरलेला. अचानक मध्यरात्री सुधीर जागा होतो. त्याच्या कानावर पैंजणाचा आवाज पडतो. सुधीर खूप घाबरतो. कसंबसं उशाला असलेली बॅटरी घेतो आणि चालू करतो. गणेशच्या चेहऱ्यावर बॅटरीचा प्रकाश मारतो, पण गणेश गाढ झोपलेला असतो. अचानक पैंजणाचा आवाज बंद होतो. सुधीरच्या जीवात जीव येतो. सुधीर बॅटरी बंद करतो आणि परत डोळे बंद करून झोपतो. थोड्या वेळाने सुधीर परत जागा होतो. आता सुधीरला बाहेर रडण्याचा आवाज येऊ लागतो. सुधीर घाबरतो. परत बॅटरी चालू करतो आणि आजूबाजूला बघतो तर कोणीच दिसत नाही. पण रडण्याचा आवाज खिडकी जवळून येत असतो. सुधीर स्वतःला धीर देत उठतो आणि खिडकी जवळ जातो. बॅटरीचा प्रकाश खिडकी बाहेर टाकतो आणि आजूबाजूला बघू लागतो. अचानक त्याची नजर समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली जाते. तिथे एक बाई रडत बसली होती. त्या बाईने लाल रंगाची साडी नेसली होती. तिने तिचे केस मोकळे सोडले होते आणि गुडघ्यावर डोकं ठेवून रडत होती. सुधीर घाबरतो आणि गणेशला उठवायचा प्रयत्न करू लागतो, पण गणेश काही केलं उठत नाही. हीच ती हाडळ जिच्यामुळे सुधीरच्या काकांचा जीव गेला होता. कोण आहे तिकडे? सुधीर ओरडतो. सुधीरच्या ओरडण्याने ती बाई रडायचं थांबते आणि उठून उभी राहते. तिची नजर सुधीरवर पडते. सुधीर बॅटरीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न करतो, पण केस तिच्या चेहऱ्यावर आले असल्या कारणाने त्याला तो स्पष्ट दिसत नाही. आता ती बाई उठून वळली आणि हळूहळू जाऊ लागली. हे बघ, तू या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीस. हे सगळं अंधश्रद्धा आहे. काही केलं तुला त्या बाईच्या मागचं रहस्य शोधायला पाहिजे. सुधीर स्वतःला धीर देत पुटपुटला. सुधीर हळूच खोली बाहेर येतो. बॅटरीचा प्रकाश रस्त्यावर मारतो. रस्त्यावरून लाल साडी नेसलेली ती बाई हळूहळू चालत असते. सुधीर तिच्या मागे मागे चालू लागतो. आजूबाजूला भयान काळोख असतो. मध्येच कुत्री रडण्याचा आवाज येत असतो. सुधीर घामाने ओलाचिंब झाला असतो. ए थांब! सुधीर जोरात ओरडतो,
पण ती बाई थांबत नाही. ती हळूहळू चालतच असते. पुढे रस्त्याला वळण येतं. ती बाई वळणावर येऊन थांबते. हीच संधी साधून सुधीर त्या बाईला पकडायला धावत धावत जातो. अचानक सुधीरचा पाय अडकळतो आणि सुधीर जमिनीवर कोसळतो. सुधीर स्वतःला सावरत उठतो आणि पुढे बघतो तर ती बाई गायब झालेली असते. सुधीर त्या वळणावर जातो आणि आजूबाजूला शोधतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. अचानक सुधीरच्या मागून एक कर्कश आवाज येतो. तू इथे काय करतोय? सुधीर मागे वळून बघतो आणि घाबरतो. एक माणूस लालटेन घेऊन उभा असतो. तुम्ही कोण? घाबरत घाबरत सुधीर बोलतो. तो माणूस लालटेन स्वतःच्या चेहऱ्याजवळ घेतो. मी केशव भट. समोरील व्यक्ती, हाच भटजी सकाळी उत्तर कार्यासाठी आला होता. काका तुम्ही इथे काय करताय? सुधीर म्हणाला. हाच प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे होता. तू एवढ्या रात्री इथे काय करतोय? केशव भट रागाने जोरात ओरडले. काका ते एक बाई. सुधीर अडखळत बोलत असताना केशव भट त्याला मध्येच थांबवतात. जा इथून घरी. परत कधी रात्रीचा बाहेर पडू नकोस. हे तुझं शहर नाही, गाव आहे. आणि हो, तुझ्या जीवाला धोका आहे या गावात. असं फिरू नकोस. केशव भट रागाने बोलतात. धोका? कुणापासून धोका आहे काका? सुधीर म्हणाला. हे विचारण्याची ही वेळ नाही. वेळ आल्यावर तुला सगळं कळेल. पण आता तू जा घरी लवकरात लवकर. केशव भटजी अक्षरशः सुधीरला धक्के मारत बोलले. सुधीर उदास होऊन घरी जाऊ लागला. पण केशव भटजीचं एक वाक्य सारखं त्याच्या मनात घुमत होतं. तुझ्या जीवाला धोका आहे या गावात.